माझा वकिली पेशा असल्यामुळे मला वेळेचं थोडंसं म्हणजे शॉर्टेजच असतो नेहमी. मी क्लीन हार्ट मेडिटेशन हे 2018 मध्ये केलेलं. त्यावेळेस रेग्युलर करत होते तर त्यावेळेस रिझल्ट पण खूप चांगले आलेले. पण त्याच्यानंतर मला वेळेचं खूप स्ट्रेस झालेला आणि त्या स्ट्रेस पायी मला स्किनचा एक रोग होतो, त्याला म्हणतात सोरायसिस. म्हणजे हे पूर्ण काळं 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 असं होतं. तर त्याच्यासाठी मी वेगवेगळी औषधं घेतली. म्हणजे ॲलोपॅथी केलं, आयुर्वेदिक केलं, त्याच्यानंतर अजून एक होमिओपॅथी ते सुद्धा घेतलं. पण त्याच्याने सुद्धा इफेक्ट झाला नाही. मग मी ते सगळं एक दिवस शांत बसले आणि विचार केला आपण कुठे चुकलो, काय होतं. तर मी सगळं औषधं वगैरे सगळं बंद केलं आणि फुल कॉन्सन्ट्रेट केलं. ते रोज आपण मेडिटेशन केलं गेलंच पाहिजे. क्लीन हार्ट मेडिटेशन केल्यानंतर आता बऱ्यापैकी फक्त 5% राहिलं असेल. आता मला दिसत असेल ते थोडंसं काळं काळं दिसतंय, काही ते काळं काळं ते अगदी 5% राहील. हे पूर्ण असं वेगळंच झालेलं आहे. पूर्ण असं काळं काळं झालेलं ते जवळजवळ सगळं निघून गेलेलं आहे. तर माझी अगदी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की रोज क्लीन हार्ट मेडिटेशन हे केलं गेलंच पाहिजे आणि क्लास सुद्धा त्याच्याबरोबर करा. त्याचे रिझल्ट खूप चांगले, खूप छान.